नमस्कार, मी अनिल बोकी. अर्थक्रांतीच्या उत्तराच्या प्रवासात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कर भला तोही होगा भला ही मालिका आपण जी करत होतो किंवा जी आतापर्यंत आपण त्याची मांडणी केली आहे, आपण त्याच्यात आत्ताची भारताची जी कररचना आहे त्या कररचनेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम झाला आणि त्या सगळ्याचा पूर्ण राजकारण, समाजकारण आणि एकूणच भारताची आत्ताची जी स्थिती आहे, तांत्रिक प्रगतीची प्रचंड क्षमता, प्रचंड भारताच्याकडे असलेली प्रतिभा, तरुणांची प्रतिभा, कष्टाची तयारी, शेती संस्कृती, या सगळ्या गोष्टी असून काही गोष्टी जशी समांतर अर्थव्यवस्था, भ्रष्ट राजकारण, या सगळ्यांच्या एका गमतीशीर भेळामुळे आपण एक विकसित राष्ट्र की जे जगामध्ये एक वेगळी स्वतःची हे करू शकेल अशाच्यात अजून आपण पोहोचलेलो नाहीयेत. जशी आज अमेरिका आहे, जशी आज चायना आहे, यांची धोरणं हे आज जगाला एका पद्धतीने स्वतःच्या बरोबर घेऊन जात आहेत. ती त्यांची ताकद असेल, ती त्यांच्या तंत्रज्ञानाची ताकद असेल, त्यांच्या विकासाच्या एकूणच गती आणि त्यांनी साधलेला विकास असेल, हे अत्यंत प्रभावी आहे. आणि भारताचं अजून तितकं ते झालेलं नाही आहे. म्हणजे एक क्षमता असून, सगळं काही असून आपण ती का नाही गाठू शकलो? तर आपली जी कररचना होती, जिथे सरकार आणि समाज एका बाजूने जोडला जातो, तो सगळ्यात मोठा दुवा असतो देशाची ती कर व्यवस्था. जिथे सरकारला ते कर हवा असतो जो सामाजिक कार्यासाठीच खर्च करण्यासाठी असतो आणि समाजाचं ते दायित्व असतं की सामाजिक संरचना तयार करण्यासाठी जो काही आपल्याला आर्थिक स्रोत लागणार आहे ते आपणच कॉन्ट्रीब्युशन किंवा सहयोग, सहभागाच्या रूपाने दिल्यानंतर ते आपल्याला मिळणार आहे. पण हा कररचनेचा जो भाग राहिला तो आपल्या देशात नेहमीसाठी कच्चा राहिला. आणि मग जनता आणि राजकारण किंवा जनता आणि सरकार याच्यामध्ये जे विश्वासाचं जे नातं तयार व्हायला हवं होतं ते आपल्याकडे कधी झालंच नाही. म्हणजे याच्यामध्ये अधिकारशाही जी आली, नोकरशाही आली, ती काळ्या पैशाच्या याच्यात वाहत गेली. म्हणजे ती काळ्या पैशाला नियंत्रण करण्याच्या ऐवजी ती काळ्या पैशावर स्वार होऊन त्याच्याबरोबर वाहत गेली. आता आपल्याला जर मूळ बदल आपण बघितला की कर भला तोही होगा भला, त्या करचा मध्ये आपल्याला या कररचनेत योग्य बदल करणं ही केवढी तातडीची गरज आहे हे आपल्या लक्षात आलं आहे. आता ही जेव्हा आपण पूर्ण मांडणी केली, ही मांडणी काही एक दिवसाची नाहीये, एक वर्षाची नाहीये, याला 20-25 वर्षाचा प्रवास झालेला आहे. हे कुठल्या एखाद्या व्यक्तीचा नाहीये हा प्रवास. याच्यामध्ये खूप छान, खूप चांगली लोक एकत्र आलेली आहेत याच्या सहित. म्हणजे आता वर्तमान काळ सुद्धा बोलतोय आणि ह्या सगळ्यांच्या प्रवासातनं, अनुभवातनं, विचारातनं, ह्या सगळ्यात एक अशी नवी उत्तराची मांडणी आता आपण केली आहे. आता ही आपण म्हणतोय की ही उत्तराची मांडणी आहे, पण याच्यात काही सामान्य प्रश्न पण लोकांचे येत आहेत, ज्याला आपण FAQ म्हणतो, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन, सामान्यतः विचारले जाणारे प्रश्न. आज ह्या भागात आपण त्याच्यावर थोडीशी चर्चा करूया. कारण एवढा मोठा बदल करत असताना अगदी सामान्य प्रश्न ज्या सहज समोर येत आहेत, मग इतकं चांगलं होतं ते इतके वर्ष ते का नाही घडलं, अशी अगदी साधे. म्हणजे काही ठिकाणी काही मतं आहेत, काही ठिकाणी प्रश्न आहेत, काही ठिकाणी भीती आहेत, लोक काही ठिकाणी शंका विचारतायत आणि याच्यात खूप काही आहे. म्हणजे लोक फक्त ते क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नार्थक विचारतायत, पण त्यावेळेस तो बराच वेळेला प्रश्न असण्यापेक्षा ती भीती असते, ती शंका असते. पण काही विचारवंतांना काही प्रश्न पण पडतात की ही जी तुम्ही कररचनेची आपण जी मांडणी करतोय, अर्थक्रांती जी करतीये, मग ही तरी परिपूर्ण आहे का? ही समाजाच्या जे मूल तत्व आहेत, म्हणजे आदर्श कररचनेचे आणि समाजाचे जे मूल तत्व आहेत समाज रचनेचे, की ज्याच्यामध्ये आदर्शाच्या समाजात काय हवंय की तिथे समता हवी आहे, तिथे उत्पादकता हवी आहे, तिथे निश्चिती हवी आहे, म्हणजे एका स्थैर्याची निश्चिती हवी आहे आणि सगळ्यांच्या प्रगतीला, सगळ्यांच्या म्हणजे पुढे संधी हव्यात, प्रोग्रेसिव्हिटी हवी आहे. हीच सगळे जे आदर्श समाज रचनेचे ज्या तत्व असतात तीच आदर्श कर प्रणालीला पण लागू होतात आणि याला कॅनन ऑफ टॅक्सेशन असं म्हणतात. म्हणजे आदर्श कर रचना जी आहे त्याची जी तत्व आहेत ते, किंवा त्यालाच कॅनन ऑफ टॅक्सेशन किंवा प्रिन्सिपल्स ऑफ आयडियल टॅक्सेशन, आदर्श कर प्रणालीची तत्व काय, जी आदर्श समाज रचनेची जी तत्व असतात बहुतांशी सगळी तशीच तिकडे पण असतात. की कॅनन ऑफ इक्विटी, की समतेचं तत्व पाळलं जात आहे का. दुसरं कॅनन ऑफ प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादकता, कुठलाही समाज हा उत्पादक जर असेल तर त्याची प्रगती होणार आहे. कुठलाही समाज हा टॉलरंट आहे का. तसंच ह्याच्यामध्ये असतं की कर रचना ही फ्लेक्झिबल आहे का, इलेस्टिक आहे का.
म्हणजे ती धक्के सहन करू शकणारी असू शकणार आहे का? ती उत्पादक कॅनन ऑफ प्रोडक्टिव्हिटी म्हणजे कर रचनेच्या संदर्भात ती उत्पादक असणार आहे का? हे जे मूळ जे तत्व आहे ते ह्या सगळ्या तत्वावर आपण जेव्हा बघायला लागलो, ह्या सगळ्या तत्वाच्या पार्श्वभूमीवर की अर्थक्रांतीचा जो प्रस्ताव आहे तो त्याच्यामध्ये बसतो का? आता याच्यामध्ये खूप मोठा हे होतो की अर्थक्रांती जेव्हा मांडणी करते की बँक ट्रान्झॅक्शन टॅक्सवर एकाच ह्याच्यावर तो टॅक्स लागेल जिथे ट्रान्झॅक्शन्स होतील, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, रोखीचे व्यवहार सोडून ना. कारण अर्थक्रांतीला जी गरीब घटक आहेत समाजामध्ये त्यांच्यावर कुठलाही कर दायित्व असायची गरज नाहीये. जी देशातली जी स्वतःच्या फक्त अस्तित्वासाठी लढतात त्यांच्याकडनं टॅक्स घेणं, जसं एखादं घर गरीब घर आहे पण तिथे अत्यंत छोटं मूल आहे, अजून ते स्वतःच्या पायावर उभे राहायचंय, त्याच्याकडनं कमाईची अपेक्षा करायची नसतेच. उलट त्याला तू आधी तू तितकं सुदृढ हो, तेवढा परिपूर्ण हो आणि मग कमाई केल्यानंतर घराला तू तुझा वाटा दे. तोपर्यंत त्याच्याकडनं वाटा घ्यायचा नसतो. तो उलट त्याला सुदृढ करण्यासाठी जी काय लागेल ती त्या घराने त्याला मदत करायची असते. हेच आदर्श घराचं जसं असतं तसंच कररचनेत पण असतं की कुठल्याही आदर्श कररचनेमध्ये गरिबांवर कराचा कमीत कमी भार असावा. आणि जे उच्च वर्ग झालाय, ज्याची उत्पन्न वाढलेलं आहे, जसं घरातला एक कर्तबगार मुलगा आहे, मग त्यांनी घरातला जास्त वाटा उचलावा. कारण घरात ते सगळेच्या सगळे तेवढे उत्पादक नसतात. घरामध्ये काही आता सिनियर सिटीजन असतात, ज्येष्ठ नागरिक, ते आता काम करत नसतात, करू शकत नसतात, त्यांच्या क्षमता नसतात, पण त्यांच्यावर औषध पाण्यावर खर्च होत असतो, त्यांच्या आरोग्यावर खर्च होत असतो, तो घरानेच करायला हवा. तसंच आदर्श कर रचनेमध्ये सुद्धा जी गरीब आहे, जी लोक देऊ शकत नाही, देशाला वाटा देऊ शकत नाही, त्यांच्यावर कराचं प्रेशर असायलाच नको, कराचा भार त्यांच्यावर पडायलाच नको. पण जी लोक देऊ शकतात त्यांच्याकडनं तो व्यवस्थित मिळाला पाहिजे. तोही त्यांच्याकडनं म्हणजे बळाने मिळवण्याची गरज नाहीये. बळाने न मिळवता आनंदाने, तेव्हाच ते योगदान होतं, तेव्हाच ते कॉन्ट्रीब्युशन होतं, मॅन्डेटरी कॉन्ट्रीब्युशन. हा सगळ्यात मोठी गोंधळाची व्याख्या आता तयार झाली आहे. या एकूणच जगामध्ये जे आता प्रचलित कर प्रणाली आहे त्याची व्याख्या जी आहे एक शास्त्रीय दृष्टीने एक मांडली जाते, ती म्हणजे हे प्रत्येकाचं हे कर दायित्व हे कंपल्सरी आहे, म्हणजे ते अनिवार्य आहे आणि ते द्यायलाच लागेल, नाही दिलं तर शिक्षा होईल. आता माझ्या घरामध्ये मी योगदान द्यायला हवं, पण नाही दिलं तर मला शिक्षा होईल, हे योग्य नाही आहे. त्यातनं माझी जबाबदारीची जाणीव वाढत नाही, जबाबदारीची दबाव वाढतो, जाणीव वाढत नाही. तर ह्याच्यामध्ये आदर्श कर प्रणालीमध्ये जे लागतं की पहिलं जे प्रिन्सिपल आहे, तत्व आहे, ते तत्व आहे की समतेचं तत्व पाळलं जाईल का? समतेचा म्हणजे प्रत्येकाला उत्पन्नाप्रमाणे त्याचा कर भार यावा. ज्याचं कमी उत्पन्न आहे त्याची एकूण देशाच्या कर भारामध्ये त्याला त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे तसं कमी असेल, पण जसं उत्पन्न जास्त असेल, जसं श्रीमंत त्यांनी जास्त टॅक्स द्यावा, गरीब आहे त्यांनी कमी टॅक्स द्यावा. हे पहिलं तत्व आहे. आता आपण हे बँक ट्रान्झॅक्शनच्या ह्याच्यामध्ये बघितलं, संदर्भात बघितलं, तर हे परिपूर्ण पाळलं जातं. रोखीच्या व्यवहारावर टॅक्सच नाहीये, त्याच्यामुळे जे गरीब लोक जे आहेत की जे रोखीने व्यवहार करतात, अनपढ आहेत, जे शिकलेले नाहीये, त्यांना बँकेचे व्यवहार माहीत नाहीयेत, त्यांनी जेव्हा रोखीच्या नोटांच्या मध्ये जेव्हा व्यवहार करतील तेव्हा त्याच्यावर टॅक्सच असणार नाहीये. मोठ्या नोटा काढून टाकल्यामुळे आणि एका आर्थिक व्यवहाराची जी मर्यादा निश्चित केल्यामुळे मोठे आर्थिक व्यवहार करणं हे सुलभ होणार नाही. त्यामुळे जो श्रीमंत वर्ग आहे त्याला नाईलाजाने आणि सुलभतेसाठी, व्यवहाराच्या सुलभतेसाठी हे बँक व्यवहाराकडे किंवा डिजिटल इकॉनॉमीकडे जायला लागेल. तिथे गेल्यानंतर टॅक्स भरायचा प्रश्नच असणार नाहीये, कारण टॅक्स भरला जाऊनच तुमच्याकडे पैसा येणार आहे. तुमचा टॅक्स हा कट होऊनच तुमच्या अकाउंटला पैसा येणार आहे. त्याच्यामुळे तिथे टॅक्स भरणं हा प्रकारच नसेल, टॅक्स कंप्लायन्स नाही, टॅक्स हा ऑटोमॅटिकली कट होईल. आता एक आहे की दोघाला एकाच प्रमाणात घेणं योग्य आहे का, हा खूप वेळेला विचारला जातो प्रश्न. त्या प्रश्नामध्ये असं आहे की तुम्ही श्रीमंतांनाही 2% टॅक्स लावणार आणि गरिबांनाही 2% टॅक्स लावणार, हे योग्य आहे का? आता हे खरं सांगायचं म्हणजे एका मोठ्या पद्धतीचे कन्फ्युजन आहे. हे समप्रमाणात आहे, म्हणजे समतेच्या प्रमाणात आहे. हे विषम प्रमाणात नाहीये, समतेच्या प्रमाणात आहे. गरिबांना 2% टॅक्स आणि श्रीमंताला 2% टॅक्स.
श्रीमंताच्याकडे येणारा पैसा 1,00,000 रुपये महिन्याचा आहे, त्याच्यावरचे 2% जर आपण टॅक्स भरला, 1,00,000 रुपये मी उदाहरणासाठीच म्हणणार. तर 1,00,000, 10,00,000, 10 कोटी, 100 कोटी किती असू शकतात. 1,00,000वरचे 2% जर आपण बघितले ते 2,000 रुपयाचा टॅक्स भरणं होईल. आणि गरीबाचा 10,000 रुपयाचा समजा म्हणालो किंवा आपण 1,000 रुपये म्हणालो की तसं हे येणार आहे, तर त्याचा टॅक्स भरणा किती होणार आहे. 1,000 रुपयाचे होणार आहे ते 20 रुपये, लाखाचे होणार आहेत 2,000 रुपये. ज्याप्रमाणे त्याच्या अकाउंटला पैसे येतील त्याचप्रमाणे तो पैसा कट होणार आहे. जशी टाटाची नॅनो कार घेतली आणि एक मर्सिडीज घेतली आहे. एक आहे कार 2 लाखाची, एक कार आहे 1 कोटीची. 1 कोटीच्या कारमध्ये तुम्हाला जर तो घेताना जर जे ट्रान्झॅक्शन होईल तो भरणा केला जाईल 2,00,000 रुपये टॅक्स आहे. पण टाटाची जर गाडी 2 लाखाची घेतली तर 4,000 रुपये जाईल. हे समप्रमाण आहे, एकच प्रमाण नाही. समप्रमाणाचा अर्थ हा आहे, एकच प्रमाण नाहीये, हे समप्रमाणात होत आहे. म्हणून हे जे समतेचा जो नियम आहे तो परिपूर्ण इथे पाळला जातो. आणि याच्यात सगळ्यात मोठं असं होतं की आत्ताच्या कर प्रणाली जी भारतात सध्या चालू आहे, एक आहे उपभोगावरचे कर आहेत, दुसरे आहेत उत्पन्नावरचे कर. उत्पन्नाचे कर जे आहेत ते आपण श्रीमंतावर जास्त, गरिबांवर कमी अशा प्रमाणात लावू शकलो. पण उपभोगाचे कर मात्र सरसकट सारखे आहेत. जसं आज एका रिक्षावाल्याला सुद्धा पेट्रोलची किंमत तेवढीच पडते की जेवढी किंमत एखाद्या मर्सिडीज वाल्याला जे डिझेल किंवा पेट्रोल विकत घ्यायला लागतं त्यालाही तेवढीच द्यायला लागते, कारण दोन्हीवरचे टॅक्स सारखेच आहेत. आपल्याला सगळ्यांनाच माहिती की आपल्या देशात पेट्रोल हे 35-40 रुपयाच्या आतमध्ये, डिझेल 35 रुपयाच्या आतमध्ये मिळतं. पण त्याच्यावर बाकीची जी सगळी वाढ होतीये ती फक्त कराची वाढ आहे. आणि ती गरीब रिक्षावाल्याला जेवढी पडते तेवढीच एका मर्सिडीज वाल्याला द्यायला लागते. की मर्सिडीज वाल्याला आरामासाठीचा तो खर्च होतोय, पण त्या रिक्षावाल्याची कुटुंबाची उपजीविका त्याच्यावर आहे. असं प्रत्येक गोष्टीत आहे. मोबाईल घेतला, तुम्ही कुठली वस्तू सेवा घेतली की त्याला एकाच प्रमाणात टॅक्स लागतो. जेव्हा ती विषमता होत नाही का, उलट ही पराकोटीची विषमता होते. केंद्र सरकारच्या उत्पन्नामध्ये जेव्हा प्रत्यक्ष कराचा सहभाग हा अप्रत्यक्ष कर म्हणजे उपभोगाच्या करापेक्षा थोडासा जास्त आहे. पण एका सामान्य भारतीयाच्या दृष्टीने आपण जर बघितलं तर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आपलं नगर प्रशासन याचे एकत्र कर केले तो उपभोगावरचे जे कर एक सामान्य माणूस देतो तो जवळपास 70% पर्यंत देतो आणि उत्पन्नावर माणूस जो आहे तो 30% एवढा कर मिळतो. त्याचा अर्थच असा आहे की उपभोगाचा कर जो सगळ्यांना सरसकट सारखा बसतो, गरिबांवर तेवढ्याच मोठ्या प्रमाणात लादला जातो, तो आपल्या देशात जास्त आहे. आणि त्याच्यामुळे पण एक असं होतंय की गरीब आणि श्रीमंत यातली दरी आणखी वाढत जाते आहे. आपले पंतप्रधानच सांगतायत की आपल्याकडचा प्रत्यक्ष आयकराची भरणा करणारी व्यक्तिशः आयकर जे भरला जातो तो अजून 6% लोक सुद्धा भरत नाहीयेत. 6% खूप मोठा आकडा आहे. ऍक्च्युली तो बघतोय तर 3 कोटी 4 कोटी लोकांचे आता पॅन कार्ड 5 कोटी 6 कोटी लोकांच्या पर्यंत ते पोहोचलाय की जे व्यक्तिगत टॅक्सचा भरणा करतात. त्यात बरीचशी नोकरदारच आहेत, कारण त्यांचं उत्पन्न नक्की आहे आणि तेच पकडलं जातं. फार कमी व्यावसायिक त्या याच्यात येतात. पण उपभोग करामध्ये मात्र प्रत्येक सामान्य माणूस भरडला जातो. या जर आपण पहिलं तत्व जे समतेचं तत्व बघितलं तर आत्ताची जी प्रचलित जी चालू आहे कर प्रणाली ती पूर्णतः या समतेचं तत्वाची पायमल्ली करते आहे. आणि हे जे आदर्श तत्व आहे ते बँक ट्रान्झॅक्शन परिपूर्ण पालन करते त्याचं. कारण 100 रुपये जो कमवतोय त्याला 2% म्हणजे त्याला 2 रुपये द्यायचे आहेत आणि ते त्याचा तो सहभाग आहे, तो उपरा नाहीये, तो ह्या देशाचा या कुटुंबाचा एक घटक आहे. तो पण ह्या देशाच्या कुटुंबाला तो सहभाग करतोय, तो त्याच्या क्षमतेने करतोय. त्याच्यामुळे त्याला तो मान पण असायला हवा, त्याचा अभिमान, त्याची ज्याला सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपण ती त्याची सुखाली जाऊ शकते की मी पण देतोय, माझं उत्तरदायित्व मी पण निभावतोय. या जर तत्वावर बघितलं की समतेच्या तत्वावर प्रचलित कर प्रणालीच्या काही पटीने किंवा प्रचलित कर प्रणाली ही पूर्णतः विरुद्ध आहे आणि बँक ट्रान्झॅक्शन टॅक्स कर प्रणाली पूर्णतः त्याच्या अनुरूप आहे समतेच्या तत्वावर. आता आपण दुसरं तत्व बघूया. समता झाली, मग आता उत्पादकता आहे का? तो समाज उत्पादक आहे तसंच ती कर प्रणाली उत्पादक आहे का की जी आपल्या देशाची जेवढी गरज आहे, शासनाची गरज आहे, प्रशासनाची तेवढं ते
कर देऊ शकते का? तर ही इतकी सोपी कर प्रणाली आहे की किती कर हवा आहे, सरकार कितीही कर लावू शकत नाही. सरकार आपल्या खर्चाप्रमाणेच सरकारला कर लावायला लागतो. त्यामुळे आपण बघितलं की कुठल्याही याच्यामध्ये जेव्हा बजेट दिलं जातं, सरकारचं बजेट, तेव्हा पहिल्यांदा खर्चाची मांडणी केली जाते. आणि ती खर्चाची मांडणी जेव्हा प्रतिनिधी सभागृह स्वीकारतो, आम्हाला हे खर्च पाहिजे, हे योग्य वाटतात आम्हाला, मग याचा महसूल किंवा याचे स्रोत आणायचे कसे, आर्थिक स्रोत, मग कराची मांडणी केली जाते. तर हे जेव्हा इतक्या चांगल्या पद्धतीची जर खर्चाची जर येऊ लागली कलम, तर त्याच्याप्रमाणे हे 2%, 3%, 1% हे ठरवता येऊ शकतं की बँकेचे ट्रान्झॅक्शन आपण किती टक्के टॅक्स लावायला गेल्यावरसाठी. हे अत्यंत साधं गणितीय तत्व तिथे येऊ शकतं. गणितीय आपल्याला एक सूत्र मिळू शकतं की एवढ्यासाठी आपल्याला याच्याऐवजी 2%च्या ऐवजी 2.5% टॅक्स लावायला लागेल. इतकं सोपं आहे. म्हणजे उत्पादकता याच्यामध्ये अत्यंत सहज पद्धतीने साध्य होऊ शकते. आता गंमत अशी होतीये की भारतामधलं कुठलंही सरकार, कुठलंही राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्याकडे परत एखादा सामान्य माणूस किंवा एखादी बाजारू संस्था याच्याप्रमाणे उत्पन्नाप्रमाणे खर्च केला जातोय. हे अत्यंत अयोग्य आहे. सरकारचा खर्च हा म्हणजे सामाजिक गरजेप्रमाणे खर्च व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर उत्पन्न आणलं पाहिजे. जेव्हा सरकारकडे इतक्या सोप्या पद्धतीने कर यायला लागेल, स्त्रोत आर्थिक यायला लागतील, तेव्हा ज्या अनुदान जी लागतायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना, सामाजिकदृष्ट्या दुर्बल लोकांना मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे. सामाजिक संरचनेची गरज आहे, आरोग्याच्या संरचना हव्यात, शिक्षणाच्या संरचना हव्यात. श्रीमंतांना त्याचा फरक पडत नाहीये, ते बाजारात विकत घेऊ शकतात. पण जे सामाजिकदृष्ट्या दुर्बल आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, त्यांना सरकारचा मदतीचा हात हवा आहे. आणि आज सरकारकडे पैसा नसल्यामुळे सरकार ते देऊ शकत नाहीये. ही जेव्हा उत्पादकतेच्या आपण ह्याच्यावर बघू आणि हवा तेवढा पैसा सरकारकडे मिळवू शकण्याचं एखादं जर आपण मेकॅनिझम जर देऊ शकलो, एखादी रचना जर आपण देऊ शकलो, त्याच्यात सगळ्यात मोठा फायदा गरीब लोकांचा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल, सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा होणार आहे. मग ते सार्वजनिक आरोग्य असेल, सार्वजनिक शिक्षण असेल, सार्वजनिक संरचना असतील, सगळ्या ठिकाणी सरकारला त्याच्यात वाढ करता येईल, त्याची प्रगती करता येईल. उत्पादकतेच्या तत्वावर बँक ट्रान्झॅक्शन टॅक्स हा 100% परफेक्ट आहे. कारण तो इतका सहज आहे की बँकेच्या ट्रान्झॅक्शनवर कुणालाही सांगायची गरज नाही. जसं पेट्रोलवरचा टॅक्स वाढला की प्रत्येकाला द्यायलाच लागतो, डिझेलवरचा वाढला की आपल्याला कळत नाही, आपण फक्त कुरकुर करू शकतो, पण तो टॅक्स आपण थांबवू नाही शकत. तसं बँकेचा ट्रान्झॅक्शन टॅक्स हा उत्पादकतेच्या तत्वावर इतका सोपा आणि इतका सहज आहे की तो कितीही वाढवता येऊ शकतो, कितीही कमी करता येऊ शकतो. जसं आपण नळाची तोटी किती पाण्याची धार हवी आहे त्याच्याप्रमाणे सोडू शकतो. जसे आपण एखाद्या गाडीचा ऍक्सिलेटर आपल्याला किती स्पीड वाढवायचं, कमी करू शकतो, वाढवू शकतो, इतकं सहज हे होऊ शकतं. उत्पादकता आणि लवचिकता दोन्ही याच्यात एकदमच येऊ शकतं. हवी तेवढी उत्पादकता, हवी तेवढी लवचिकता. जसा एखादा समाज टॉलरंट लागतो, एखादा देशाचा समाज ज्याला आपण आता म्हणतो की त्याला स्थैर्य हवंय, त्याला सहनशीलता हवी आहे, तशी लवचिकता, तशी सहनशीलता याच्यामध्ये बँक ट्रान्झॅक्शन टॅक्सच्या कर प्रणालीमध्ये कर रचनेच्या संदर्भात निश्चित आहे. जसं समाजाला स्थैर्य हवंय, सर्टॅनिटी हवी आहे, स्थिरता हवी आहे, तसं कर रचनेला सुद्धा कॅरन ऑफ सर्टॅनिटी असतो की त्याला स्थैर्य आहे का, ते निश्चिती आहे का, निश्चित आहे का. हे निश्चित आहे कारण ह्याचं एकदा पर्सेंटेज ठरलं की आता आम्ही इतके पर्सेंटेज घेणार आहोत, निश्चित आहे, त्याच्यात कुठली अँबिग्युटी नाहीये की आता आम्ही कमी करणार. आत्ताच्या प्रचलित कर प्रणालीमध्ये राजकीय हस्तक्षेप एवढे प्रचंड होतात. नाही आता आपण इन्कम टॅक्स एवढा कमी करणार, एवढा स्लॅब होणार आहे, जीएसटीचे रेट असे बदलतील, याचा या स्लॅब मधली वस्तू त्या स्लॅब मध्ये जाईल, या सगळ्या अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये आणि इथे प्रचंड राजकीय हस्तक्षेप होत असतो. त्यामुळे प्रत्येक उद्योगधंद्याला नेहमीसाठी अनसर्टॅनिटी, अनिश्चिततेचा सतत समोर एक प्रश्न उभा असतो की आता राजकीय याच्यावर काय असेल त्याच्याप्रमाणे आपले धंदे परत बदलायला लागतील. बँक ट्रान्झॅक्शन टॅक्स हा सर्टॅनिटीच्या तत्वावर किंवा निश्चिततेच्या तत्वावर परिपूर्ण नसतो. त्याच्यामुळे ही अनिश्चितता उद्योग जगतावरची नेहमीसाठी निघून जाईल, सामाजिक जीवनावरची नेहमीसाठी ही अनिश्चितता निघून जाईल. कॅरन ऑफ सर्टॅनिटी याच्यामध्ये हा पूर्णतः बँक ट्रान्झॅक्शन टॅक्स पूर्ण नसतो.
आता आपण हे सगळे जेव्हा आता आदर्श कर प्रणालीचे हे बघतो की ज्याच्यामध्ये बँक ट्रान्झॅक्शन टॅक्स हा प्रचलित टॅक्स पद्धतीपेक्षा कितीतरी वेगळ्या पद्धतीने परिपूर्ण आणि योग्य ठरतो. त्यामुळे ह्याच्यावर बरेचसे प्रश्न येतात की हे आत्ताच्या टॅक्स जशी जी रचना आहे त्याच्यापेक्षा कसं वेगळं आहे आणि योग्य आहे. तर हे त्याचं मांडणी होती उत्तराची. नंबर 2, आता खूप वेळा हा प्रश्न विचारला जातो की बँकेच्या ट्रान्झॅक्शन जर टॅक्स लागायला लागला किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शन्सवर, तर तो टॅक्स चुकवण्यासाठी लोक रोखीकडे वळणार नाहीत का? जास्तीचे रोखीचे व्यवहार सुरू होतील. आपल्या प्रस्तावातच अशी मांडणी आहे की रोखीच्या नोटा कमी करायच्या आहेत आणि जी मर्यादा आहे रोखीच्या ट्रान्झॅक्शनची ती पण त्याला एक कायदेशीर मर्यादा आणायची. याच्यापेक्षा जास्त याला तुम्हाला संरक्षण मिळणार नाही. आता हे जे कराचं प्रमाण आहे ते इतकं कमी आहे, 1%, 2%, हे वाचवण्यासाठी एवढी असुविधा कोणी घेणार नाहीये. मला 1 कोटी रुपयाचा व्यवहार करायचा आहे, 50 आणि 100च्या नोटामध्ये ते न्यायचं, ते हँडल करायची, त्याची सुरक्षितेचा जर प्रश्न मी हे करायचा, हे मी करणार नाही 1%, 2% वाचवण्यासाठी. कारण ज्याला पैसे द्यायचे त्याला टॅक्स लागणारच नाहीये, ज्याला घ्यायचे त्याला तो टॅक्स लागणार आहे. तो घेणारा म्हणेल मी कशासाठी ही रिस्क घेणार आहे, मला कशाला हवंय, मला तर पूर्णच पांढरा पैसा आहे. कारण तू टाकलास की तो आधीच 2% वाढवून सांगणार आहे. मला जर तुमच्याशी 1 कोटीचा व्यवहार करायचा आहे, तुमच्याकडे 1 कोटी रुपये मला घ्यायचे आहे, तर मी आधीच सांगितलं मला 1 कोटी 2 लाख रुपये तुम्हाला व्यवहारात लागतात. कारण माझ्याकडे आले की 2 लाख रुपये माझे निघून जाणार आहे, कारण माझ्या हातात 1 कोटी पडणार आहे. जसं आज जीएसटी लागतो, जसं आज उपभोगाचा कुठलाही कर लागतो, त्यातला कर भरणा वेगळा असतो आणि त्याच्यामधलं उत्पन्न वेगळं असतं. जे उत्पादक देणारी सेवा असते किंवा जसा तो कारखाना असतो, त्याला जेवढा हवंय तो बाजूला ठेवतो आणि त्याच्या अतिरिक्त तो कर लागत असतो. तसंच बँक ट्रान्झॅक्शनच्या टॅक्सच्या बाबतीत घडणार. मला जे काही उत्पन्न हवंय ते घेऊन मी त्याच्यावर ऍडिशनल 1% किंवा 2% जो काही ट्रान्झॅक्शन टॅक्सचा जो काही दर असेल तो मी ऍड करणार आणि तो समोर मी देऊन टाकणार माझ्या इनव्हॉइसवर. त्यामुळे तो वाचवण्याचा, लपवण्याचा किंवा ह्याचा काय प्रश्नच उद्भवणार नाहीये. हा प्रश्न येतो पण बराच वेळेला हा विचारला जातो की लोक रोखीकडे वळणार का? ते निश्चित वळणार नाहीयेत. कारण जसं आता कुठल्याही वस्तूवर जीएसटी आज मी 18%, 12% देतोच, 28% देतो. मला तो द्यायला लागणार नाही, त्याच्याऐवजी 2% द्यायला लागणार आहे. म्हणजे माझ्या 28च्या ऐवजी 2, 18च्या ऐवजी 2%. मला त्याचा फायदाच आहे घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला. त्यामुळे हे असं चुकवण्याचं तसं घडणार नाही. आणखी एक असाच प्रश्न विचारला जातो की हे योग्य आहे का की बापाने जर मुलाला पैसे दिले परगावी राहणाऱ्या मुलाला तर त्याच्यावर टॅक्स लागावा का? आता हा तर संकल्पना इतकी गमतीची आहे. जेव्हा बाप मुलाला जेव्हा एखादा पैसा देईल तेव्हा तो दुसरे जे त्याचे कर असतील आता जे सध्या लागू आहे ते पूर्ण निघून जातील. आता मी समजा माझ्या मुलाला इथून मी 2000 रुपये पाठवले आणि त्याचा 2% टॅक्स गेला, म्हणजे त्याचे 40 रुपये कट झाले आणि त्याच्या हातात 1940 रुपये पडले. पण त्याला आता जे पेट्रोलला पैसे द्यायला लागणार आहेत 100 रुपये, ते 40 रुपयाला पेट्रोल मिळणार आहे कारण त्याचे वरचे सगळे टॅक्स गेलेले आहेत. तो आता मोबाईलचं जे बिल भरणार आहे त्याच्यावरचा जीएसटी निघून गेलेला आहे. त्याला कुठलाही दुसरा टॅक्स लागणार नाही. त्याचे एकीकडे 700-800 हजार रुपये वाचणार आहेत की जे आज टॅक्स मधनं कट होत आहेत आणि दुसरीकडे 40 रुपये कट होणार आहेत. आणि हेही की मला तोही जर टॅक्स भरायचा नसेल, मुलाला तेवढा जरी मला टॅक्स भरायचा नसेल, भरू द्यायचा नसेल, तर माझ्याकडे दुसरा रस्ता आहे. मी डायरेक्ट पेट्रोल पंपला त्याचे पैसे देऊ शकतो, पेट्रो कार्डच पाठवून देऊ शकतो इथून. त्याच्या मेसला मी इथून डायरेक्ट पैसे मी पाठवून देऊ शकतो की ते माझ्या मुलाला नाही, त्याला घेणाऱ्याला टॅक्स लागणार. पण मी त्यात एक करीन, माझ्या मुलाची जी क्रेडिट हिस्ट्री तयार व्हायला पाहिजे बँकेच्याकडे, व्यवहार करण्याची क्षमता जी तयार व्हायला पाहिजे ती होणार नाही. आज आपण जेव्हा बँकामध्ये कर्ज मागायला जातो तेव्हा तुमची उत्पन्नाची क्षमता ते बघत असतात, किती उत्पन्न तुम्हाला मिळतं. म्हणूनच इन्कम टॅक्स रिटर्न आज मागवला जातो की तुमचं इन्कम टॅक्स किती आहे. सॅलरीड माणसं ज्यांना पगार मिळत असतो त्यांच्यासाठी ते सोपं असतं की माझा एवढं पगार, मला पगार मिळतो ही माझी सॅलरी स्लिप. पण जे उद्योगधंद्यातली लोक आहेत त्यांचं उत्पन्न कसं त्याचं निर्धारण होतं, तर त्यांना इन्कम टॅक्सचं सर्टिफिकेट की मी एवढा इन्कम टॅक्स गेल्या वर्षी भरलेला आहे, त्याच्या आधी इतका भरलाय, म्हणजे 3 वर्ष ते 5 वर्षाचं त्यांना इन्कम टॅक्सचं हे द्यायला लागतं, किती तुम्ही भरलाय त्याचं सर्टिफिकेट द्यायला लागतं. आता या ट्रान्झॅक्शन टॅक्स प्रणालीमध्ये इन्कम टॅक्स नसल्यामुळे आता तुम्ही ट्रान्झॅक्शन किती केलेलं आहे
त्याचं आणि ते तर रेकॉर्ड बँकेत थेट मिळणार आहे, तुम्हाला द्यायची गरजच नाही. हा शुद्ध व्यवहार, पूर्णतः पांढऱ्या पैशाचा पूर्ण शुद्ध व्यवहार सुरू होईल. ह्या देशाची पूर्ण प्रतिभा, इनोव्हेशनची जी पूर्ण जी गरज असते, मूळ टॅलेंट किंवा प्रतिभा, ती आज आपण मॅन्युप्युलेशनसाठी वापरतोय. कर प्रणालीतला जो काही लूप होल्स आहेत त्याचा जास्तीत जास्त कसा फायदा घेता येईल ह्याच्यासाठी आपण वापरतोय. त्याऐवजी ती प्रतिभा आता वेगळ्या वेगळ्या संशोधनासाठी, एक सामाजिक सुविधासाठी वेगळ्या पद्धतीने वापरली जाईल आणि हा देश झपाट्याने प्रगतीकडे जाईल. तो आज नाही असं नाही आहे, पण त्याची गती प्रचंड वाढेल. कारण आज आपल्या बुद्धीला, आज आपल्या विचारांना, आज कुठल्या उद्योजक आहे त्याच्या डोळ्यासमोर जे मोठे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये बँकेशी व्यवहार आहेत, कर लोकांची टॅक्सेशन ऑथॉरिटीज आहेत, त्यांच्याबरोबरच्या एवढे प्रश्न त्याच्यासमोर आहेत. त्याला जर दिवसाचे 100 कामं करायचे असतील तर त्याचे 60-70 कामं हे फक्त बँकिंग, ते विकणं आणि हे टॅक्सवाले लोक आणि त्यांच्या त्या एकूण ऑडिट ह्याच्यावरच त्याचा तो वेळ जातोय. तो स्वतःच्या धंद्यावर किती वेळ करू शकतो फोकस? नवनिर्मितीसाठी, नव्या संशोधनासाठी, नव्या विचारांसाठी तो काहीच करू शकत नाही. हा वेळ जेव्हा इकडे वाचेल तेव्हा ती प्रतिभा खूप मोठ्या प्रमाणात कामाला येऊ शकते. असे खूप प्रश्न आहेत वेगळे वेगळे आलेले. ह्या भागामध्ये मी इथे थांबतोय. पुढच्या भागामध्ये आपण आणखी जे काही प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले आहेत त्याच्यावर आपण त्याची मांडणी आणि त्याची संभावित उत्तर पण आपण त्याच्यावर मांडणी करूया. तुम्हाला याच्यावर कुठलीही शंका वाटत असेल, कुठे असेल, तर तुम्ही आमच्या याच्या कॉमेंट बॉक्समध्ये ते जरूर प्रश्न मांडू शकता. आपण त्या प्रश्नाची निश्चित उत्तर देऊया. धन्यवाद.